आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, समीर आली. आला का समीर माझा? पाठवलं ना त्याने तुला घरी? मास्तर मला माहितीच होतं बाई. त्यांना कळलं रे माझ्या समीरने काही केलेलं नाही म्हणून. थांब थांब, भाकर तुकडा आणते. माझं लेकरू आलं ग बाई घरी. ये हा बस सावकाश. हे राजा, तुला मारलं खरं त्यांनी? लागलं का? त्रास नाही ना दिला? नाही पण आता आता देवाने हाक ऐकली बाई माझी. तुला बघितलं ना, माझ्या जीवात जीव आला समीर. काय झालं? गप्प का बसलाय? या डोळे भरून बघून घ्या तुमच्या लेकाला. कसं आहे, मी पण एक आई आहे, त्यामुळे तुमचं मन कळतंय मला. काही देवाने हाक वगैरे ऐकलेली नाहीये. थोडी उसंत मिळालीये बास, तितकीच. त्यामुळे तेवढ्यात काय त्याचे लाड करायचे ना ते करून घ्या. कारण यानंतर ज्यावेळी समीरला अटक होईल त्यावेळी तो परत नाही येणार. थेट खुनाच्या आरोपाखाली फासावर लटकेल तुमचा समीर. सॉरी, बसा तुम्ही. बसा. काय मला खंबीर बायको मिळाली आहे असं मला अभिमान आहे, आणि तू काय रडतेस? खंबीर आहे मी, पण तुम्हाला होणारा त्रास नाही पाहतो. नियती तुमची एवढी परीक्षा बघते आणि मी साधा तुमचा त्रास सुद्धा वाटून घेऊ शकत नाहीये. कोण म्हणतं असं? कोण म्हणतं असं की तू माझा त्रास वाटून घेत नाहीस? ओवी, तू खऱ्या अर्थाने अर्धांगिनी आहेस. प्लीज नको रडू. हा, मी फक्त तुझ्याकडे पाहिलं की मला होणारा त्रास, मोठ्यातलं मोठं दुखणं सगळं दूर निघून जातं, एकदम दूर. प्लीज रडू. मला ना वाईट या गोष्टीचं वाटतंय. मी आधी इतका वाईट वागत होतो. म्हणजे कुणाला माझ्यामुळे त्रास होतोय, कुणाला काय वाटतंय, मला काही फरक पडायचा नाही. पण आता जेव्हा मी सगळ्यांची प्रामाणिकपणे वागतोय तर जग माझ्याशी उलटच वागतंय. मला तुझ्यापासून दूर करते आणि मला तुझ्यापासून लांब नाही राहायचंय. मला सुद्धा तुमच्यापासून लांब नाही राहायचंय.
म्हणून रडायला येतंय मला. उर्वी, अगं असं रडून कसं चालेल? तुम्हीच जर असं खचलात, रडायला लागलात तर मी खंबीरपणे कसा उभा राहणार? हा खंबीरपणा मी तुझ्याकडून आणि बाबांकडून शिकलोय. तुम्ही असे खचलात तर कसं चालेल का? हे बघ ओबी, तू याआधी माझ्यामुळे खूप रडलीस, पण आता बस. तू यापुढे कुठल्याही गोष्टीवरून रडायचं नाही असं मला वाटतंय. सॉरी 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 सॉरी. तुम्ही नका काळजी करू. समीर आज जरी सुटला असला तरी मी त्याला फार काळ बाहेर नाही टिकू देणार. तुमची आणि माझी ताटातूट करणाऱ्या त्या समीरला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार. तो पुन्हा तुरुंगात जाईल आणि त्यावेळी तो परत येणारच नाही. म्हणता तुला अजूनही असंच वाटतंय मी समीररावच गुन्हेगार आहे? मेघा, येस सर. त्या वृंदा घोलपांना फोन करा आणि बोलावून घ्या. म्हणावं अजिंक्य मांडलेकरांच्या कोर्टात निकाल लागलाय. नाही तर मला सांग वृंदा, तुझा या सगळ्यावरती विश्वास बसावा म्हणून मी तुझ्यासाठी काय करू ग? मी काय करू तुझ्यासाठी मला सांग. पण मला आता हे सगळं संपून टाकायचंय बा. हे सगळं घर एक असावं, या घरातल्या सगळ्यांनी एकमेकांशी जोडलेलं असावं असं मला मनापासून वाटतंय. काय करू मी तुझ्यासाठी मला सांग, की जेणेकरून हे सगळं संपेल. तुझ्या मनातली ही सगळी असूया आहे ती सगळी संपून जाईल आणि आपण सगळे एक होऊन समीररावांच्या पाठीशी उभे राहू. काय करू मला सांग, काय करू? माझ्यासाठी काय करू? हो, सतत तर तुम्ही ओवीसाठी करत आलात.